हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण मोत्यांचं फूल कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर फूल हे मी 2 टप्प्यांमध्ये दाखवणार आहे, म्हणजेच व्हिडिओ बघायला बोर होणार नाही आणि सावकाश तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. तर इथं 3 mmची मी अशी वायर घेतलेली आहे 18 गेज. त्यानंतर उभे असे अंडाकृती मोती घेतलेले आहेत, गोल्डन लहान मोती घेतलेले आहेत. हे खूप स्वस्त मिळतात. तर सुरुवातीला आपण 18 गेजची जी वायर घेतलेली आहे 3 mmची, त्याच्यामध्ये त्या वायरमध्ये आपण एक अंडाकृती मोती आणि गोल्डन मोती टाकून घेणार आहोत. तर साधारणतः वायर 1 मीटर मी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे, जो गोल्डन मोती आहे तो सोडायचा आणि या क्रीम कलरच्या मोतीमधून आपण ती वायर अशी दाखवल्याप्रमाणे उलट्या हाताने टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे फूल तयार करा आणि दरवेळेला वायर ओढा, म्हणजे जेणेकरून आपलं फूल जे आहे ते घट्ट होईल. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त याच्यामध्ये फूल दाखवणार आहे आणि पुढची प्रोसेस जी पूर्ण फूल तयार होईल ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सावकाश जर तुम्ही फूल केलं तर हे फूल खूप छान होईल. ते तुम्हाला याच्यापासून, या फुलापासून तुम्हाला सुंदर अशी राखीसुद्धा तयार करता येईल. किंवा आपण जो खोपा करतो, हेअरस्टाईलचा जो खोपा असतो, त्याच्यामध्ये पिनला हे फूल जर अटॅच केलं तर ते खोप्यामध्ये खूप सुंदर दिसतं. या फुलांचे खूप काही उपयोग आहेत. जर तुम्हाला हे एक फूल तयार करता आलं तर तुम्हाला या सेम फुलाच्या लहान मोत्यांमधून नथसुद्धा तयार करता येऊ शकते. हे मटेरियल पण खूप महाग नाही आहे. साधारणतः मला हे सर्व मटेरियल 50 रुपयाच्या आसपास मिळालेलं आहे. तर 50 रुपयात तुमचं साधारणतः 2, 3, 4 किंवा 10ही राखी तयार होऊ शकतात. तुमच्या इथे होलसेलमधून तुम्ही जर हे मटेरियल घेतलं तर अत्यंत स्वस्त दरामध्ये हे मटेरियल उपलब्ध आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही हे फूल तयार करून घ्या. गोल्डन, जेव्हा आपण साधा मोती आणि गोल्डन मोती हे 2 मोती याच्यामध्ये ओवून घेतो, तेव्हा गोल्डन मोती बाजूला सारून साध्या मोतीमधून आपण ती वायर उलट्या बाजूने ओवायची, जेणेकरून त्याला घट्ट गाठ बसते आणि हे फूल आपलं अशा प्रकारचं तयार होतं. व्हिडिओ तुम्ही स्लो करून हळूहळू तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट मोत्यांचं फूल तयार करता येईल. बघा मी कशा पद्धतीने ते उलट्या साईडने घालते, जेणेकरून गोल्डन मोतीचं एक छान गाठ बसेल. आणि दरवेळी अशा पद्धतीने छान ती वायर खेचायची. आपल्या डाव्या हाताला थोडीशी वायर सोडायची आणि उजव्या हाताने आपण काम करायचं. म्हणजे काय होतं, डाव्या हाताला जी वायर सोडली आहे त्याने आपल्याला त्या मोत्यांना घट्ट पिळा घालता येतो आणि गोल्डन मोत्यांची त्याच्यामधून आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आपण जी थोडी वायर सोडलेली आहे ती कशासाठी सोडलेली आहे मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्टॉप करून बघा. मला हा खूप स्लो व्हिडिओ करता येणं शक्य नाही, कारण खूप व्हिडिओ लेंदी होईल आणि तुम्हाला बघायलासुद्धा बोर होईल. तर तुम्ही व्हिडिओ स्लो करून पहा, तुमच्या नक्की लक्षात येईल. मी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला काही समजलं नाही, अडचण आली तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा. मी पुन्हा एकदा हे फूल तुमच्यासाठी हळू 10 मिनटाचा 15 मिनटाचा व्हिडिओ करून दाखवेल, ज्यांना नाही समजलं त्यांना. आणि ज्या ताईंना समजलं आहे, बघा मी खूप झूम करून दाखवते की कशा पद्धतीने मी ते, हे बघा किती सुंदर फूल तयार झाले. आपल्याला घरच्या घरी असं फूल जर बनवता आलं तर यापासून आपण अगदी कित्येक वस्तू बनवू शकतो. आता राख्यांच्या प्राईस आपण बघायला गेला तर साधारणतः 25 रुपये 30 रुपये साध्या मनी ओवलेल्या राख्या मिळतात. तर हे जे आहे मी लाल ठेवलेला आहे, जे राखीचा दोरा असतो तो मला 5 रुपयाला एक मिळालेला आहे, तो बंडल छोटासा. त्याच्यामध्ये साधारणतः 5 राख्या होऊ शकतात. म्हणजे तुम्ही विचार करा, जर तुम्ही घरी राख्या बनवल्या तर त्या किती स्वस्तात मस्त होऊ शकतात. तुम्हाला जर हे खूप हेक्टिक वाटत असेल, साधे मणी तुम्ही बाजारातून विकत आणले आणि साधे मणी जरी ओवले तरी ती राखी खूप सुंदर होते. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी राखी बनवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले पैसेही वाचतील आणि आपल्या हाताने तयार केलेली राखी आपण जर भावाला बांधली तर तो आनंद अगदी वेगळाच असतो. तर मैत्रिणींनो, बघा किती सुंदर फूल तयार झालेलं आहे. या 5 मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छान असं गोल फूल तयार करता येईल आणि मध्ये आपण अजून एक त्याच्यामध्ये एक फूल तयार करणार आहोत, जेणेकरून आपलं पूर्ण मोगऱ्यासारखं छान तयार होईल. आपण मध्ये एक क्रिस्टल आणि त्याच्या बाजूने गोल्डन मनी घालणार आहोत, पण मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. तर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर पुन्हा कमेंट